आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, तर ठाणे कल्याण अप आणि रौंद जलद मार्गावर आज ब्लॉक असेल, तर हार्बरच्या वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे। कोस्टल रोडवरील पॅच वर्कमुळे पालिकेवर टीकेची जोड। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेला जाग। पालिकेकडून आता कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचं तापमान 37 अंशांवर। पुढील काही दिवस तापमान चढेच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच, काही महिन्यातच आता 2000 घरांसाठी लॉटरी काढणार। ठाण्यातील चितळसरमध्ये सर्वाधिक 1173 घरांचा समावेश। बीकेसीमध्ये लवकरच रुग्णालय होणार, तर भूखंडासाठी ज्युपिटर, फोर्टिस या रुग्णालयांच्या निविदा एमएमआरडीएला 2974 कोटी यामुळे मिळण्याची शक्यता। तिजोरीत आणखी किमान 656 कोटी रुपयांची भर पडणार। मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयामध्ये आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार, तर 14 वर्षांखालील मुलांना हे उपचार 10 वर्षांपर्यंत मोफत मिळणार। केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी 18 कोटींचा खर्च। उन्हाळी सत्र परीक्षांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आता वेळेत भरा, अन्यथा दंडात्मक कारवाई। विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण लेखी परीक्षेच्या 1 आठवड्याच्या आधी ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आदेश। मुंबई विद्यापीठाने दिले आदेश। मूर्तीकारांना 1 मार्चपासून मागणीनुसार आता शाडूची माती देण्यात येणार। पीओपी बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिकेचा निर्धार। मूर्तीकारांना शाडूची माती कमी पडू द्यायची नाही, महापालिकेच्या सूचना। मुंबईच्या आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोमध्ये आता 4 महिन्यात केवळ 26,63,000 जणांचा प्रवास, तर आता प्रवासी संख्या वाढवण्याचं एमएमआरसी समोर मोठं आव्हान।